अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये अगदी महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. आज कोजागिरी पौर्णिमा आहे, पण आता ज्यांनी नवरात्रीमध्ये 9 दिवसाचा किंवा 5 दिवसांचा उपवास केला आहे त्यांना सुद्धा पौर्णिमेचा उपवास करायचा असतो. तर तो आज करावा की उद्या करावा, त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आज रात्री आणि उद्या सकाळी काही महत्त्वाच्या सेवा करायच्या आहेत. काही ताईंच्या कमेंट्स होत्या की कुठल्या सेवा कराव्या त्या सांगा. तर आपण स्वामी महाराजांच्या म्हणजे दिंडोरी प्रणीत स्वामी केंद्रामध्ये ज्या सेवा सांगितल्या जातात त्या तुम्हाला मी आज इथे सांगणार आहे. या सेवा जे मनापासून करतील, पूर्ण विश्वास ठेवून करतील, त्यांच्या घरामध्ये साक्षात देवी लक्ष्मी पाणी भरेल. खरंच हे वाक्य अगदी खरं आहे. मी स्वतः अनुभव घेते, तुम्हाला सुद्धा तो अनुभव येईल. त्यासाठी तुम्ही आज सेवा करून पहा. त्याचबरोबर काही उद्या सेवा करायच्या आहे. त्याचबरोबर उपवास कसा आणि कधी करावा, तो कधी सोडावा, सगळी माहिती मी अगदी थोडक्यात तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. तर सगळ्यात आधी आता तुम्ही नवरात्रीमध्ये बसता उठता उपवास केलेला आहे. बऱ्याच जणांचा 9 दिवसाचा, 5 दिवसांचा, 2.5 दिवसांचा उपवास आहे. पण ज्या महिला घट बसवतात किंवा ज्या प्रमुख स्त्री आहे, कुलस्त्री, तर या महिलांना 9 दिवसाचा उपवास असतो, काही 5 दिवसाचा करतात. तर या सगळ्या महिलांनी पौर्णिमेचा हा कोजागिरी पौर्णिमेचा उपवास करायचा आहे. तो आपल्याला उद्या करायचा आहे, कारण आज रात्री पौर्णिमा लागणार आहे आणि उगवत्या सूर्याने तिथी पाहिली त्यानंतरच आपण ती पौर्णिमा तिथी पकडतो. त्यामुळे उद्या गुरुवार आहे आणि उद्याच आपल्याला उपवास करायचा आहे. तर उपवास कसा करायचा? दिवसभर उपवाशी राहायचं आणि ज्यांच्याकडे सत्यनारायण पूजा केली जाते त्यांना उद्या प्रदोष काळामध्ये सत्यनारायण करायचं आहे. तुम्ही म्हणाल 6च्या आधीच पौर्णिमा समाप्त होते आणि मग कसं? तर आज आपल्याला सत्यनारायण करता येणार नाही, तो आपल्याला उद्याच प्रदोष काळामध्ये करायचा आहे. आणि ज्या ताईंनी आजवर सत्यनारायण केलेला नाही आहे त्यांनी उद्यापासून जर सत्यनारायण करण्यास सुरुवात केली, प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला 12 महिन्यात 12 पौर्णिमा येतात आणि ह्या 12 पौर्णिमेला जर तुमच्याकडून सत्यनारायण झाले तर बघा, तुम्हाला तुमच्या घरात कशाचीही कमी पडणार नाही. धन, धान्य, संतती, संपत्ती, सुख, समाधान सगळं सत्यनारायण जी पूजा आपण करतो ना त्यामध्ये मिळतं. आणि स्वतःच ती करायची असते, कुठले ब्राह्मण काका वगैरे बोलवायची काहीच गरज नाही. तर मी आधी व्हिडिओ शेअर केलेला आहे सत्यनारायण कसा करावा, त्याची लिंक देईल, तो तुम्ही पाहून करू शकता. तर सत्यनारायण उद्या करायचा आहे. उपवास तुम्हाला दिवसभर करायचा आहे आणि सत्यनारायण पूजेनंतर सोडायचा आहे. आता ज्यांचा पौर्णिमेचा उपवास आहे, ज्यांना सत्यनारायण वगैरे करायचा नाही, त्यांनी पौर्णिमेच्या काळामध्ये जरी उपवास दुपारी सोडला तरीसुद्धा चालतं. म्हणजे तुम्हाला एक वेळ फराळ आणि एक वेळ जेवण करायचं. तर पौर्णिमेचा उपवास सोडताना शक्यतो तुम्हाला तांदळाची खीर किंवा दुधाची बासुंदी, दुधापासून बनवलेले पदार्थ तयार करायचे आहेत. त्याचाच तुम्हाला देवी लक्ष्मींना नैवेद्य दाखवायचा आहे, कारण देवीला दुधापासून बनवलेल्या पदार्थाचा नैवेद्य अतिशय प्रिय आहे. आणि आपण असंही कोजागिरी पौर्णिमेला आज रात्रीच आपल्याला देवी लक्ष्मी, कुबेरदेव, इंद्रदेव, चंद्रदेव यांची आपल्याला आज पूजा करायची असते. आणि जे काही दूध आहे तर आपल्याला गाईचं दूध आटवून चंद्राच्या सान्यामध्ये ते ठेवायचं असतं. त्यामध्ये चंद्राची किरणे पडल्यानंतर मग तो नैवेद्य आपल्याला या पूजेसमोर दाखवायचा असतो. त्याचबरोबर जे लहान मुले आहेत किंवा वृद्ध जे आहेत, आजारी व्यक्ती, अशांसाठी तुम्ही हे जे काही आटेव दूध असतं, हा जो नैवेद्य आहे तो रात्रभर चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचा. त्यामध्ये चंद्राचं जास्तीत जास्त किरणे त्याला स्पर्श करतात आणि त्यामध्ये एक जागरूक तत्व तयार होतं. त्यामुळे जी काही आजारी व्यक्ती असतील, जे वृद्ध खूप दिवसांपासून अंथरुणात पडलेले आहेत, लहान मुलांना काही ना काही सतत आजार आहेत, किरकिर करणं आहे, तर अशांना हे दुसऱ्या दिवशी म्हणजे आज ठेवायचं आणि उद्या गुरुवारी सकाळी हे नैवेद्य म्हणून ग्रहण करायचं. यामुळे सुद्धा खरंच खूप चांगले आरोग्याचे तुम्हाला फायदे मिळतात. आता यानंतर आपल्याला आज रात्री 12 नंतर काही सेवा करायच्या आहेत. आता ज्यांच्या घरामध्ये तुम्हाला ही लक्ष्मी देवी, कुबेर, इंद्रचंद्रांची जी पूजा करायची आहे ती करू शकता. ज्यांना ही पूजा करायची नाही आहे त्यांनी या सेवा केल्या तरी चालेल. ज्यांना सुतक, विटाळ, मासिक धर्म आहे यांना पूजा वगैरे करता येणार नाही. फक्त तुम्ही इथे काही मंत्र दिलेले आहेत त्याचं नामस्मरण करू शकता. तर सगळ्यात आधी आपल्याला आपल्या गुरूंचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळ जप करा.
त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र, श्री विष्णू गायत्री मंत्र, श्री कुबेर मंत्र हे प्रत्येकी एक माळ जप करायचा आहे. तसेच 16 वेळा श्री सूक्त आणि श्री व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा व गीतेचा 15वा अध्याय एकदा वाचा. तर ही सगळ्यात महत्त्वाची सेवा आहे. ज्या घरामध्ये माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंची सेवा होते, देवी तिथे स्थिर राहते. कारण देवी खूप चंचल स्वभावाची आहे. त्यामुळे भगवान विष्णूच तिला आपल्या घरात स्थिर करू शकतात. त्यामुळे तुम्हाला काही शक्य नसेल तर स्वामी समर्थ महाराजांचा 11 माळ जप करा. लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र आणि फक्त जरी तुम्ही 1 वेळा श्री सूक्त आणि 1 वेळा व्यंकटेश स्तोत्रचं जरी पठण केलं तरीसुद्धा तुमच्या घरात देवी लक्ष्मी कायम वास करेल. आता ह्या झाल्या रात्री करण्याच्या सेवा. जरी तुम्ही ह्या सेवा रात्री केल्या नाहीत, उद्या केल्या सकाळी तरी चालेल. उद्या सकाळी सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या घरामध्ये जे काही श्रीयंत्र आहे, आता ज्यांच्याकडे श्रीयंत्र नसेल त्यांनी मग देवीचा टाक घ्या किंवा लक्ष्मींची मूर्ती घेतली तरी चालेल, कुलदेवीचा टाक घेतला तरी चालेल. हे काहीच नसेल तर एक सुपारी घेतली तरी चालेल. याला अभिषेक वगैरे करून घ्यायचा आहे. एका ताम्हणामध्ये श्रीयंत्र किंवा मग लक्ष्मीचं जे प्रतीक असेल किंवा सुपारी हे ठेवायचं आहे आणि त्यावरती 16 वेळा श्री सूक्त म्हणत कुंकुमार्चन करायचं आहे. ही सेवा तुम्ही उद्या नक्की करा, कारण यामुळे खरंच तुमच्या घरामध्ये देवीचा कायम वास राहील. श्री सूक्त म्हणत जे काही कुंकुमार्चन केलेलं आहे ते कुंकू तुम्हाला एका डबीमध्ये भरून ठेवायचं आहे. एखाद्या करंड्यामध्ये ठेवा आणि ते तुम्ही तुमच्या मुलांना औक्षण करताना किंवा असं सुद्धा एरवी काही कामानिमित्त चालले असतील तर त्याचा टिक्का लावा. तुम्ही स्वतः दररोज हळदी कुंकू लावतो तर फक्त हेच कुंकू तुम्ही लावत जा. कोजागिरी पौर्णिमा म्हणजे एक जागृतीचा, वैभवाचा आणि आनंदाचा उत्सव. या दिवशी चंद्र स्वतःच्या 16व्या कलेने फुललेला असतो. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ असतो. संपूर्ण वर्षात त्या दिवसाचा चंद्र सगळ्यात मोठा वाटतो. कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र अधिक आकर्षक वाटतो आणि त्याचा जो प्रकाश आहे तो सुद्धा शांत व शीतल असतो. आता या दिवशी आपल्याला जे काही आपला मोठा मुलगा किंवा मुलगी आहे तर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हे एक काम करायचं आहे. तर आपल्या मुलांची अश्विनी करायची आहे. म्हणजे काय, सकाळी आपल्याला रांगोळी वगैरे घालून घ्यायची, मुलांना एका पाटावर बसून घ्यायचं आणि पाटावरती बसल्यानंतर मुलांना सुवासिक तेल किंवा जर उटणं असेल तर ते लावू शकता किंवा थोडंसं दही, हळद आणि तेल मिक्स करून ते सुद्धा तुम्ही उटणं म्हणून लावू शकता आणि याने तुम्हाला मुलांना अंघोळ घालायची आहे. त्याचबरोबर सकाळी मुलांना काहीतरी गोड पदार्थ खायला द्यायचा आहे. आता संध्याकाळी म्हणजेच आज हे करायचं आहे, कारण आजच कोजागिरी पौर्णिमा आहे आणि चंद्रदेवसुद्धा आजच 12 नंतर त्यांचं आगमन होणार आहे. ज्यांना आज अडचण असेल त्यांनी उद्या केलं तरीसुद्धा चालेल. आता आज संध्याकाळी देवाला आणि चंद्राला औक्षण करायचं आहे. त्यानंतर जे आपलं मोठं मुलगा किंवा मुलगी हे मूल आहे त्या मुलालासुद्धा ओवाळायचं आहे. या मागचा अर्थ म्हणजे चंद्राप्रमाणे चांदणे शिंपित जीवनाची वाटचाल करावी. तर आपल्या सर्वांना सुद्धा हाच बोध घ्यायचा आहे आणि या दिवसापासून अगदी निर्मळ अंतकरणाने आपल्याला महाराजांची सुद्धा जास्तीत जास्त सेवा करायची आहे. कारण ज्यांच्या आयुष्यामध्ये गुरु आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये कधीच कशाची कमी पडणार नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोजागिरी पौर्णिमेनिमित्त काही महत्त्वाच्या सेवा पाहिल्या, तर या आवर्जून करा. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा कोजागिरी पौर्णिमेच्या खूप सगळ्या शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त पुढे शेअर करा. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आजची सेवा स्वामी आई चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.